हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि मजेत काही जण मजेत नाहीयेत, आय नो. समजतंय मला काही जणांचं बोलणं वागणं वगैरे. सो काही जण मजेत नाहीयेत, काही जण मजेत आहेत. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मागे गहू दिसतोय, गहू साफ करायच्यात. तर कसं आहे ना मंडळी, चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं मेन पॉईंट काही नाहीये, काही नाहीये, फक्त की मी जे व्हिडिओज बनवते त्यामध्ये काही जणांना काही वेगळं दिसतं, काही जणांना काही वेगळं दिसतं. सो मला एक म्हणण्याचा उद्देश माझा एक आहे. आता मी काम बाजूला ठेवले, माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे. आपण डायरेक्ट पॉईंटवर येऊया. कसं असतं ना, आपण जेव्हा सोशल मीडियावर एखादं काम करतो तर का काम करतोय, एक आपल्याला एक प्रोग्रेस मिळावं म्हणून. हा, बाकीच्या आपल्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्या आपण हँडल करून दुसरं काहीतरी क्लिअर करता येते का? ठीक आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कटौती करून हे क्लिअर करता येते, त्यात कटौती करून ते करता येते का, अशा सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण जर सोशल मीडियावर काम करतो, युट्यूब करतो, या खूप तळमळीने करत असतो. आपण एखादा व्हिडिओ टाकला की आपण त्याला 10 वेळा बघतो, 100 वेळा बघतो, किती व्ह्यूज गेले, काय गेले, कसं. आता सध्या मी नाही बघत आहे, कारण मला कंटाळा आलाय, कारण झाले त्याला 1.5 वर्ष झालं. तर ठीक आहे, हे असं सगळं असतं, जसं होईल तसं चाललंय माझं. पण तरी माझं नशीब की आपण का करतोय, की आपल्याला काहीतरी मिळावं. काम करतोय, आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे, आपलं मॉनिटाईज झाले, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, सगळं आहे. मग त्यासाठी अजून ग्रो होण्यासाठी आपण नुसतंच काम करायचं का? आपण एखाद्या कंपनीत कामाला गेलो का, आपल्याला तिथे कशी कामं असतात, काहीतरी प्रोजेक्ट बनवा, त्याचं प्रेझेंटेशन दाखवा, हे सगळ्या गोष्टी असतात की नाही. तसंच युट्यूबवर या बाकीच्या सोशल साईट्सवर तेच आहे. आता आपण चांगलं चालवतो तर पुढची पायरी घ्यायला नको की नाही? नको, घ्यायला हवी की नाही? घ्यायला हवी. तसंच हे ॲफिलिएट वगैरे सगळं असतं, हे कपडे वगैरे. सुरुवातीला कोणीही आपल्याला विकत म्हणजे स्वतःहून फ्रीमध्ये देत नाहीत, तर आपल्यालाच घ्यावं लागतं. नंतर ते कसं आहे, आपल्याला जरा फॅसिलिटी असतात, त्यामुळे आपला थोडासा लॉस होत नाही. काही गोष्टी बऱ्यापैकी असतात. आणि काम करतोय म्हटल्यावर काहीतरी करणं महत्वाचं आहे की नाही. खूप जण मला विचारतायत की तू एवढे महागडे प्रोडक्ट्स मागवते, कपडे मागवते, तर तू खाण्यापिण्यामध्ये का कंजूसी करते? तर ते माझं, अरे ते मी मिडल क्लास आहे बाबा नो. मला माझं बजेट हँडल करायचंय म्हणल्यावर मला तिथे कटौती करावी लागेलच ना. खातोय आम्ही, पोटभर खातोय. दीदी प्लीज नळ बंद कर. आपण खातोय, पोटाला येईल तेवढा मी खातोय, पण जर काम करायचं आहे तर कुठेतरी मला कॉन्ट्रीब्युशन करण्याची गरज आहे की नाही. मग तिथे मी कॉन्ट्रीब्युशन करते, तिथून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करते. नुसतंच तुम्ही सोशल मीडियावर काम करणं पण काही कामाचं नसतं. तिथे तुम्हाला हळूहळू वेगवेगळ्या पायऱ्या, म्हणजे वेगवेगळे रस्ते सुद्धा शोधावे लागतात. सध्या माझ्याकडे कुठलाही रस्ता नाहीये, पण एक रस्ता सुरू आहे, थोड्याशा मेहनतीमधून आलेला आहे. तो म्हणजे हे कपडे मागवणं, या तुम्हाला दाखवणं. तुम्हाला आवडले तर तुम्ही ते मागवता, या तुम्हाला नाही आवडले सोडून देता विषय. तर कोणाचाही लॉस होत नाही, तुमचाही होत नाही. तुम्हीही मागवले, तुम्हालाही आवडले, तुम्ही ठेवले. तुम्हाला नाही आवडले तर त्यामध्ये एक पॉलिसी असते. आता मी मागवते, परत रिटर्न पाठवते, परत दुसरे कपडे काहीतरी मागवते, कारण आपल्याला काही वेगळं दाखवायचं असतं. अजूनही मला काही चॉईसेस कळत नाहीयेत, अजूनही मी नवीन आहे, पण ठीक आहे, चांगलंच चाललंय असं मी म्हणेन. आणि तुम्हा लोकांची काळजी मला समजते की काही प्रॉब्लेम आहे तर तू असं हँडल कर, तसं हँडल करता. इट्स ओके, खरंच खूप थँक्यू, तुम्ही माझी काळजी करता. बट नवीन मला शोधावेच लागते, कारण घरात अजूनही खूप प्रॉब्लेम्स आहेत. जो पेमेंट येतो ना मिस्टरांचा, त्यामध्ये खरंच आम्ही खूप खडतरपणे चालवतोय, मी असं सांगेन. प्रत्येक वेळी ते फोडून सांगणं पण चुकीचं आहे. आता परत शाळा सुरू होणार आहे, परत टेन्शन आहे. आणि चिंबूला आजच घेऊन जायचं होतं हॉस्पिटलला, पण परत आम्ही घेऊन नाही गेलो. आता नेक्स्ट मंडे किंवा वेनसडे किंवा फ्रायडे बघू, अजून घेऊन जायचं आहे. त्याचं फायनली औषध सुरू करायचं, म्हणजे अजून खूप डोक्यात आहे. अजून रेंट आहे, शाळा सुरू होणार आहे, शाळा चप्पल, बॅगा, कपडे, पुस्तकं, खूप खर्च आहे. मग मला सांगा, नुसतं एका गोष्टीवरून डिपेंड राहून चालेल का? आणि अजून काही जण म्हणतात की कामाला जा. अरे कसं कामाला जा, म्हणून काहीतरी वेगळं काम करते. सो हे काम आहे, हे काम करावंच लागतंय, कटौती होणारच माझी. आणि कसं असतं, माझ्या नवऱ्याला पण नाही जमत. रात्रीची भाकरी बनवली ना की नाही जमत. कधी स्वतःसाठी मी बनवते एखादी भाकरी, पण त्यांच्यासाठी वेगळा असं काहीतरी भात खिचडी वगैरे करून ठेवावं लागतं, कारण संध्याकाळी ते जेवायला बघत नाही जेवले की मग आपल्याला त्रास होतो की हे जेवले नाही. त्यांच्याकरता वेगळं. आणि आता मी सगळंच जेवण कसं दाखवणार, कारण त्यामुळे स्वतःसाठी मी वेगळी भाकरी बनवते आणि खाते. आणि बाहेर पण दंगा चालू आहे, तर त्यामुळे खूप आवाज येतो. तर तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगते, मला काम करायचं म्हटलं, थोडंसं मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ते पण माझ्या मनावर दगड ठेवून मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो ही इन्व्हेस्टमेंट मला एव्हरी टाइम रिटर्न मिळत असते आणि हे करत असते मी. आणि जर कोणाला पूर्ण माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, पूर्ण माहिती मी नक्की देईन. पण माझा पहिला पेमेंट तरी येऊ द्या बाबांनो, मग मी तुम्हाला माहिती देईन. नाही तर माहिती देण्याचं महत्त्व काय,
ओके. कोणी टेन्शन घेऊ नका, माझी लाईफ खडतर आहे, खूप खडतर आहे, खूप असं वाटतं हे डोसं घेऊन धडा आपटावं असं वाटतं. पण आय एम रिलॅक्स, काम एकदम काम नाही हो, शांत. इंग्लिश जाऊ दे त्याचं खड्ड्यात. खूप शांत आहे. हे सुद्धा बनवायचं आहे. मला तुम्हाला सांगते काय, मला ना गरमीनं अक्षरशः वैताग आलाय. तर हे बनवायचं आहे, ह्याला पण काहीतरी लिमिट असतात, काय 5-6 दिवसामध्ये बनवून. आज जर जास्त दिवस ठेवून माझ्या भोकांडी हे पडायचं, त्यामुळे नको. तर खूप थँक्यू, तुम्ही माझी काळजी घेताय. थँक्स, खूप थँक्स. आणि कसं आहे ना, आणि मुलं जे तुम्ही बोललात ना खाऊबद्दल, मी मुलांना खाऊ अजिबात देत नाही. पप्पाला गुलू गोड बोलतात. पप्पाची खिशात ना हळूच पैसे निघतात आणि ते बाहेर पण सुद्धा काम करतात. ते जॉबच्या व्यतिरिक्त काम करतात. मग त्यात त्यांच्याकडे चिल्लर वगैरे पैसे असतात. ह्या पोरी मग काढतात आणि जातात खायला. रोज भांडणं असतात, रोज घरात भांडणं असतात. पण काय करणार, मी स्वतःला शांत करते, जाऊ दे. आणि पप्पा म्हणतात तिचे की जाऊ दे. बाकीची मुलं बाहेर खातात, त्यामुळे काय करणार, ते बघून मागतात आणि मग द्यावे लागतात. तरी आम्ही खूप गोष्टी, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे वाईट, ते वाईट खूप सांगत असतं. आणि मग त्या दोघी काय म्हणतात की तुम्हीच दोघं अशी घरात का वागता, बाकी सगळी मुलं. तर काय सांगायचं, जाऊ द्या. खूप सगळं आपल्या विचारांच्या पलीकडे असतं. आणि कसं आहे ना, थोडेसे वाईट कमेंट आपल्याला येत नाहीत, तसे आपण अजूनही ग्रो नाही आहोत. सो ठीक आहे, बाकी जसं जमते तसं मी व्यवस्थित हँडल करते, माझं घर करते. पण प्रोडक्टसाठी थोडंसं मला मागे पुढे. आणि कुणी सांगा मला, कुणी म्हणजे आता काय, मला काय समजा गरमीनं वैताग. तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स बघायला आवडतील ते प्लीज सांगितलं तर मला आवडेल. तसं मला समजत नाहीये, तर ठीक आहे, बघू. सांगितलं तर बरं होईल, नाही सांगितलं तर माझा मीच विचार करणार आहे. ओके. सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. काय टॉपिक घेऊ मला तेच कळलं झालंय. बाय. बाय ना, त्यांना पंखा लावायचा, पंखा बंद केलाय मी. ओके. सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयासह. बाय.